तर आजपासून जे आहे आमच्या इकडे तर शाळा सुरू झालेल्या आहेत, ते म्हणजे 15 जून आणि आज आमच्या युगीचा शाळेचा पहिला दिवस आहे. तर मी तर माझ्या वेळेस ना कधीच पहिल्या दिवशी शाळेत गेले नाही. कायम 2-3 दिवस लेटच शाळेत गेलेले आहे. कारण गावावरूनच वापस यायचं नाही येणं होत नव्हतं घरी. त्यामुळे कायम उशीरच व्हायचा. पण आपल्या मुलाला तर आपल्याला पहिल्या दिवशी पाठवायचंच आहे. कारण आजकाल छान असं ग्रँड सेलिब्रेशन होतं, फोटोज निघतात. आपल्या वेळेस काही एवढं होतं नाही, त्यामुळे काही एवढं वाटायचं नाही. पण आजकाल चांगलं सेलिब्रेशन असतं म्हणून असं वाटतं की नाही आपल्या मुलांनी जावं आज तरी स्कूलमध्ये. युगीत पण मस्त एक्सायटेड होता स्कूलमध्ये जाण्यासाठी. आता त्याच्या स्कूलमधनं इन्स्ट्रक्शन्स आल्या होत्या काही की बॅगमध्ये हे पाठवायचं आहे, असं पाठवायचं आहे सगळं. आणि अजून आम्हाला युनिफॉर्म मिळालेला नाही आहे, त्यामुळे काही दिवस आणखी असेच कपडे आम्हाला घालावे लागणार आहेत. त्यामुळेच जे आहे युगीतचं थोडंसं मूड जे आहे मध्ये ऑफ झालेलं होतं की हेच कपडे मी आणखी किती दिवस घालू. म्हणजे लास्ट टाईम जेव्हा शाळेत त्याला आम्ही पाठवलं होतं का 15 दिवसांसाठी, तेव्हा पण तो ह्याच कपड्यांवर गेला होता. त्याला आम्ही सांगितलं होतं की आता तुला युनिफॉर्म मिळणार आहे, पण अजून मिळालेला नाही म्हणून त्याचं थोडंसं मूड ऑफ होतं. मग कसंबसं मी त्याला मनवलं आणि मग आम्ही निघालो छान स्कूलमध्ये. आता मी काही याला व्हॅन वगैरे लावलेली नाही आहे, मी स्वतःच याला नेऊन देते आणि घेऊन पण येते. आता याला सोडून आली त्यानंतर बघते तर खाली मस्त असे फुलं लागलेले होते. चला म्हटलं आजची आपली पूजा जी आहे ती छान होईल, त्यासाठी मस्त असे फुलं घेऊन आले. आता आल्यानंतर जे मी आज काहीच काम केलं नव्हतं, सगळा वेळ माझा युगीतमध्येच गेला होता. तर चला म्हटलं आधी घरातली कामं आवरून घेऊया, म्हणजे झाडू पोछा थोडाफार जो आहे तो करून घेऊया म्हटलं. आता त्यासाठी काहीतरी एनर्जी लागेल. मग त्याच्यासाठी बॅकग्राऊंडला जे आहे छान गाणी लावून दिली टीव्हीमध्ये, म्हणजे असा कसा उत्साह येतो कामं करायला. नंतर की नाही मी माझ्या चाळ काढल्या या, ज्या की मला आता क्लीन करून घ्यायचं आहे. आता मला लग्नाला जायचं आहे, 1-2 दिवसातच निघायचं आहे. तर आता लग्न कार्यात जे आहे ना चाळ वगैरे पायात राहिली की थोडंसं छान वाटतं. एरवीत आपण घालत नाही, तर चला म्हटलं आधी याला क्लीन करून घेऊया. त्यासाठी जे आहे आपल्याकडे जे पण डिटर्जंट असेल ते घ्यायचं. आता माझ्याकडे पावडर नाही आहे म्हणून मी लिक्विड डिटर्जंट घेतलं, खायचा सोडा आणि मीठ घेतलं. असं 5 ते 10 मिनटं जे आहे याला छान असं वर उकळून घेतलं आणि त्यानंतर जे छान असं थंड होऊ दिलं. त्यानंतर तुम्ही बघू शकता हे आताच असे छान असे क्लीन दिसत आहे आणि चमकत सुद्धा आहे. तरी पण सुद्धा जे आहे मी त्याला ब्रशनी घासून घेतलं, मध्ये मध्ये जर काही असेल तर ते सुद्धा निघून जाईल म्हटलं. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता असे मस्त जे आहे ना ते क्लीन झाले होते ते 5 मिनिटात. एवढ्या इझिली काहीच जास्त करावं लागलं नाही. त्यानंतर माझं वेगळं कन्फ्युजन सुरू झालं की आता ह्या 2 चाळपैकी कोणती चाळ मी वेअर करू, कुठली छान दिसेल. चला तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा. बाय.